Good morning. This is the third lecture of topic origin and evolution of life. Yesterday we will discuss about origin of earth and its primitive atmosphere. The next formation of ammonia, methane and water. Then third concept, formation of simple organic molecules or compounds, and last fourth concept, formation of complex organic compound as well as here formation of nucleic acid. हे कालच्या लेक्चरला आपण 5 कन्सेप्ट पाहिले की पृथ्वी तलावरती न्यूक्लिक ऍसिड कसं तयार झालं, तत्पूर्वी आपलं विश्व कसं निर्माण झालं, त्याचबरोबर पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली आणि नंतर हे सर्व अमोनिया, मिथेन, हायड्रोजन या केमिकल रिएक्शन्स कशा झाल्या हे काल आपण एका व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून समजून घेतलं. मला आशा आहे की ती क्लिप तुम्हाला आवडली असेल आणि कन्सेप्ट समजला असेल. यावरून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की या विश्वाचा, या पृथ्वीचा किंवा जीवसृष्टीचा कुणीही निर्माता नाही. मग त्या ठिकाणी देव असेल, ईश्वर असेल, अल्लाह असेल, भगवान असेल, कोणतंही नाव असेल, ज्यांना आपण मानतो, म्हणजे थेअरी ऑफ स्पेशल क्रिएशन, म्हणजे हे कुणीतरी सुपरनॅचरल पॉवरनं निर्माण केलं, हे मात्र या ठिकाणी आपण ठामपणे सांगू शकतो की असं झालेलं नाही. एवढं जरी सायन्सच्या विद्यार्थ्यांना समजलं तरी सुद्धा खऱ्या अर्थानं हा टॉपिक तुम्ही शिकला असा त्याचा अर्थ होऊ शकेल. Then here next concept. Today we discuss 3 concepts. First, formation of protobiont. Then second concept, biological evolution. And last, here third concept, Urey and Miller's experiment. We see one by one, एक पाहणार आहोत आपण. Here first about formation of protobiont. Protobiont means pre-cell. Pre-cell ला पर्यायी शब्द काय असेल? आदी पेशी किंवा पूर्णपणे पेशी तयार होण्या अगोदरची पेशीची पूर्व अवस्था, याला आपण प्री-सेल असं म्हणतो. आणि बायोलॉजिकल टर्म कोणती वापरलेले आहे? प्रोटोबायोंट. ही कशी तयार झाली हे जर आपण नेमकेपणाने समजून घेऊया. Here in last lecture already we discussed the formation of here DNA and RNA. That is nothing but nucleic acid. RNA म्हणजे काल काय आपण पाहिलं? राइबो न्यूक्लिक ऍसिड. DNA म्हणजे काय पाहिलं? डीऑक्सीराइबोन्यूक्लिक ऍसिड. RNA is single stranded, DNA is double stranded, and here both are hereditary material. संपूर्ण सजीवांचं खऱ्या अर्थानं अनुवंशिकता दर्शवणारं सर्वात महत्त्वाचं मटेरियल कोणतं असेल तर या ठिकाणी DNA आणि RNA, याला हेरिडिटरी मटेरियल असं म्हणतो. Here this formation of nucleic acid is covered by like this inorganic and organic substances or molecules. हे जे न्यूक्लिक ऍसिड आहे त्याच्या भोवती नॅचरली इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक सबस्टन्सेस जमा झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे असेंद्रिय आणि सेंद्रिय पदार्थ त्याच्या भोवती आले. Hence there is a formation of like this structure, like a cell. म्हणजे पेशी जशी अशी गोल असते या पद्धतीनं
पेशीमध्ये जसा पेशी द्रव्य असतो म्हणजे सायटोप्लाझम, आणि नंतर पेशीमध्ये केंद्रक म्हणजे न्यूक्लियस असतो, आणि मग त्याच्या आतमध्ये असं डीएनए आरएनए न्यूक्लिक ऍसिड असतं. हे पूर्ण तयार होण्याच्या अगोदर या पद्धतीची प्री सेल तयार झाली, लाईक ए ड्रॉपलेट्स. दीज हिअर ड्रॉप लाईक स्ट्रक्चर, पाण्याचे छोटे छोटे थेंब जसे असतात तशा पद्धतीनं असा एक नाही तर अनेक लाईक दिस ड्रॉप लाईक स्ट्रक्चर्स आर डेव्हलप. या पद्धतीनं ऍग्रिगेशन एकत्रित आले आणि छोटे छोटे ड्रॉप लाईक स्ट्रक्चर्स तयार झाले. हिअर ओपेरिन सायंटिस्ट कॉल्ड कोसर्व्हेट्स. या अशा स्ट्रक्चरला ओपेरिन सायंटिस्ट काय म्हणतो? कोसर्व्हेट्स. And Sidney Fox scientist called this drop-like structure or pre-cell. ह्या pre-cellला सिडने फॉक्सनं दुसरं नाव दिलं. Here proteinoids or microspheres म्हणजे सूक्ष्म गोल. मायक्रोस्पियर्स म्हणजे सूक्ष्म गोल थेंबासारखे, आणि त्याच्यामध्ये या पद्धतीनं प्रोटीन आहे, न्यूक्लिक ऍसिड्स आहेत, आणि म्हणून त्याला प्रोटीनॉइड्स असा सुद्धा दुसरा पर्यायी शब्द सिडने आणि फॉक्स यांनी वापरलेला आहे. या पद्धतीची ही प्रीसेल म्हणजे प्रोटोबॉयंट पृथ्वी तलावरती सर्वप्रथम झालेला आपल्याला दिसून येतो. Then next here डेव्हलपमेंट ऑफ सेल. आता ही प्रीसेल तयार झालेली आहे, याची पुन्हा खऱ्या अर्थानं पेशी कशी तयार झाली हेही समजून घेणं गरजेचं आहे. दिस ड्रॉप लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड एज ए कोसर्व्हेट्स. देन सपोज दिस इज pre-cell and this is the nucleic acid. Here the nucleic acid which is present in pre-cell have a capacity to multiply, duplicate or replicate. म्हणजे समजा असा डीएनए असेल तर डीएनए चा एक भाग इकडे जाईल, एक भाग इकडे जाईल, आणि पुन्हा नव्याने इथं दुसरा तयार होईल या पद्धतीनं, आणि हा पहिला ब्रेक होईल. एका डीएनए चे दोन डीएनए तयार होतात, याला डुप्लिकेशन किंवा रिप्लिकेशन किंवा मल्टिप्लिकेशन असं म्हटलं जातं. And these nucleic acid have capacity to replicate or multiply, but this nucleic acid do not takes this here process. त्या न्यूक्लिक ऍसिडनं असं केलं नाही. मग त्याच्याऐवजी त्यानं काय केलं? Here this nucleic acid undergoes some chemical reactions like a protein synthesis. प्रोटीन सिंथेसिस नावाची अत्यंत महत्वाची केमिकल रिएक्शन स्वतःमध्ये ह्या न्यूक्लिक ऍसिडनं करून घेतली. प्रोटीन सिंथेसिस म्हणजे प्रोटीन तयार करणं किंवा प्रोटीन साठवणं. ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. ह्या न्यूक्लिक ऍसिडनं ती स्वतःमध्ये करून घेतली. दिस इज द सिग्निफिकंट स्टेप टू डेव्हलप दिस प्री-सेल इनटू सेल. म्हणजे आदिपेशी, ह्या आदिपेशीचं रूपांतर खऱ्या अर्थानं पेशीमध्ये रूपांतरित झालेलं दिसून येतं. कारण यामध्ये काय केलंय तर हा जो न्यूक्लिक ऍसिड आहे त्याने मल्टिप्लिकेशन व्हायच्या ऐवजी कोणती प्रोसेस केली? प्रोटीन सिंथेसिस. आणि म्हणून आदिपेशीचं रूपांतर कंप्लीट सेल मध्ये झालेलं आहे. हे या ठिकाणी अत्यंत महत्वाचा कन्सेप्ट आहे. हेन्स केमिकल इव्होल्यूशन कन्वर्ट इनटू नेक्स्ट स्टेप बायोलॉजिकल इव्होल्यूशन.
म्हणजे इथपर्यंत खऱ्या अर्थानं केमिकल इव्होल्युशन झालेलं आहे आणि नंतर आता तो चेंडू बायोलॉजिकल इव्होल्युशन मध्ये गेलेला आहे. म्हणजे पुढची प्रोसेस कोणती असेल? बायोलॉजिकल इव्होल्युशन. आता यामध्ये आपण आत्ताच पाहिलं की या पद्धतीनं डीएनए असेल, आरएनए असेल किंवा न्यूक्लिक ऍसिड आहे ते पेशीच्या आतमध्ये आहे आणि त्यानं मल्टिप्लिकेशन करण्याच्या ऐवजी प्रोटीन सिंथेसाइज केलं आणि म्हणून आधी पेशीचं रूपांतर पेशीमध्ये झालं. दिस फर्स्ट सेल इज फॉर्मड इन हिअर सी वॉटर और ओशियन. समुद्रामध्ये ही पहिल्यांदा पेशी तयार झाली. and the nature of this cell is heterotropic. heterotropic means ज्याला मराठीमध्ये परपोषी असं म्हणतो. परपोषी म्हणजे this cell obtain energy or food material from surrounding environment. सभोवतालचं जे काही वातावरण असेल, सभोवतालच्या वातावरणामधून अन्न स्वतःला घेणं त्याला हेटेरोट्रॉपिक नेचर असं म्हणतो. आणि ही पहिली पेशी जी तयार झाली ती समुद्राच्या पाण्यामध्ये झाली आणि ती कोणत्या नेचरची होती? हेटेरोट्रॉपिक नेचरची होती. म्हणजे अन्न पदार्थ स्वतःच स्वतः तयार करत नव्हती तर बाहेरून अन्न मिळवत होती. या पद्धतीचं या पेशीचं स्वरूप होतं. मग पुढे या ठिकाणी काय झालं? हिअर दिस कंप्लीट सेल will grow and multiply. जेव्हा ही पेशी स्वतः हळूहळू हळू वाढेल आणि त्याचं सेल डिव्हिजन होईल. पेशीचं विभाजन. पेशीचं विभाजन का होईल? तर पृथ्वीतलावरती एकच पेशी असून चालणार नाही. एकाच्या 2 पेशी होणं गरजेचं आहे, 2च्या 4 पेशी होणं गरजेचं आहे, किंवा एका पेशीनं जगणं थोडंसं असह्य होतं. कारण जगत असताना अनेक कार्य करावे लागतात. मग ते डायजेशन असेल, त्यानंतर रिस्पिरेशन असेल, एक्सक्रिशन असेल, ऑस्मोरेग्युलेशन असेल. अशा पद्धतीनं जगत असताना बॉडीमध्ये वेगवेगळ्या फंक्शन्स म्हणजे कार्य करावे लागतात. एका पेशीनं जरा ती अशक्य होतं, गरजेपोटी ती पेशी डिवाइड इटसेल्फ, मल्टिप्लाय इटसेल्फ. म्हणजे जेव्हा पेशीची वाढ होते, पेशी मल्टिप्लाय होतात, त्यावेळेस या ठिकाणी काय झालं? कॉज्ड डिप्लेशन इन फूड अँड इन्क्रीज कार्बन डायऑक्साइड. मग कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण हळूहळू वाढलं आणि इथं जे अन्न आहे त्याचं डिप्लेशन झालं. म्हणजे हळूहळू साठत 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 गेलं, कार्बन डायऑक्साइड साठत साठत गेला. अँड देन कॉज फर्मेंटेशन. फर्मेंटेशनला आपण काय म्हणतो? क्विनवन प्रक्रिया किंवा आंबवन प्रक्रिया. थोडक्यात दुधाचं दही बनवणं. दुधाचं दही बनवणं ही जी प्रक्रिया आहे याला आपण फर्मेंटेशन असं म्हणतो. क्विनवन किंवा आंबवन प्रक्रिया. आणि हे फर्मेंटेशन या पेशीमध्ये झालं आणि फर्मेंटेशन रिझल्ट्स इनटू म्युटेशन. मग या पेशीमध्ये म्युटेशन झालं. म्युटेशन मीन्स सडन अँड अब्रप्ट चेंज टेक्स प्लेस इन हिअर सेल. अचानक एक वेगळा काहीतरी बदल झाला. अचानक काहीतरी वेगळा बदल होणं म्हणजे म्युटेशन होणं. आणि हे म्युटेशन झाल्यामुळं काय झालं? हिअर दिस सेल हिअर डेव्हलप्स क्रोमोफोर्स इटसेल्फ. याच्यामध्ये छोटे 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 टिपके तयार झाले, पिगमेंट तयार झाले. ह्या पिगमेंटला किंवा टिपक्यांना क्रोमोफोर्स असं म्हटलं जातं. क्रोमोफोर्स असे हे क्रोमोफोर्स म्हणजे टिपके पिगमेंट्स त्याच्यामध्ये तयार झाले बिकॉज ऑफ म्युटेशन. हे क्रोमोफोर्स फार महत्वाचे आहेत बिकॉज these pigments means chromophores trap light energy and convert it into chemical energy.
लाईट एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जी मध्ये करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती या क्रोमोफोर्स पिगमेंट मध्ये आहे. का तर ती लाईट एनर्जी आपल्याकडे खेचून घेते. खेचून घेतल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये करतं? केमिकल एनर्जी मध्ये करतं. म्हणून हे क्रोमोफोर्स निर्माण होणं महत्वाचं आहे. हेन्स दिस हेटेरोट्रॉपिक सेल कन्वर्ट इट इनटू ऑटोट्रॉप्स. म्हणजे परपोषी पेशीचं रूपांतर स्वयंपोषी पेशीमध्ये झालं. म्हणजे स्वतःच अन्न स्वतः बनवणारी पेशी म्हणजे स्वयंपोषी. इंग्लिश मध्ये त्याला ऑटोट्रॉप्स असं म्हटलं जातं. थोडक्यात हेटेरोट्रॉपिक सेलचं रूपांतर ऑटोट्रॉप्स मध्ये झालं. आणि इथं ह्या पेशीचं विभाजन होत असताना काही पेशी जशाच्या तशा राहिल्या त्यांना आपण हेटेरोट्रॉपिक सेल असं म्हणतो. आणि यातल्या काही पेशींच्या पासून दुसऱ्या पेशी तयार झाल्या म्हणजे ऑटोट्रॉप झाल्या, स्वयंपोषी. ह्या हेटेरोट्रॉप म्हणजे इन फ्युचर दे डेव्हलप्स इनटू सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम लाईक अमिबा, पॅरामोशियम, युगलिना. अशा पद्धतीने छोटे छोटे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम तयार झाले ह्या हेटेरोट्रॉपिक पेशीपासून. म्हणजे प्राणी भविष्यात तयार झाले. आणि हे ऑटोट्रॉप्स ज्या पेशी आहेत, स्वयंपोषी पेशी, इन फ्युचर भविष्यात त्याच्यापासून युनिसेल्युलर प्लांट्स, एक पेशीय वनस्पती तयार झाल्या. आणि एका पेशीय वनस्पतींचं रूपांतर मल्टीसेल्युलर प्लांट्स मध्ये झालं. इथं सुद्धा एक पेशीय प्राण्यांचं रूपांतर भविष्यात मल्टीसेल्युलर एनिमल्स मध्ये झालं. अशा पद्धतीनं सजीव पाण्यामध्ये निर्माण झाले. हे फार महत्वाचं आहे. याला आपण बायोलॉजिकल इव्होल्युशन असं म्हणतो. सर्वात महत्वाचा कन्सेप्ट, जेव्हा समजा ही पेशी आहे, याच्यामध्ये असं हेरिडिटरी मटेरियल म्हणजे न्यूक्लिक ऍसिड असतं. त्याच्या भोवती जेव्हा ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस येतात तेव्हा आपोआप जेव्हा लाईट मिळते, क्रोमोफोर्समुळे केमिकल एनर्जी तयार होते. या पद्धतीने जेव्हा अन्न मिळतं तेव्हा नॅचरली हा उत्साही असतो. त्याच्यामध्ये जीव निर्माण एनर्जेटिक असतो. कारण कोणताही निर्जीव पदार्थ ज्याच्यामध्ये मॅटर असतो त्याच्यामध्ये 100% एनर्जी असते. हा खडू जरी घेतला तरी याच्यामध्ये मॅटर म्हणजे निर्जीव सर्व कन्सेप्ट गोष्टी पदार्थ आहेत, पण तरी सुद्धा याच्यामध्ये सुद्धा एनर्जी आहे. असा कोणता पदार्थ नाही की त्याच्यामध्ये फक्त मॅटर आहे आणि एनर्जी नाही. मग इथं मॅटर आणि एनर्जी एकत्रित आलं की आपोआप ते उत्साही ऊर्जित अवस्थेत येतं. आणि म्हणून इथं या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा स्पिरिट किंवा सोल, ज्याला आपण आत्मा म्हणतो, तो इथं कोणत्याही प्रकारचा नसतो आणि नाही. हे बेसिकली समजून घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने जीव निर्माण झाला. इथं कुठूनही आत्मा आत आला नाही. आणि भविष्यात समजा ही पेशी मरण पावली तरी आत्मा आत नसल्यामुळं तो बाहेर जाण्याचाही प्रश्न येत नाही. म्हणजे किमान सायन्सच्या विद्यार्थ्यांनी तरी आत्म्याचं अस्तित्व नाकारणं फार गरजेचं आहे. कारण आपण इव्होल्युशन शिकतो आहे. कशा पद्धतीनं एनर्जी तयार होती, कशा पद्धतीनं प्री सेल तयार होती आणि प्री सेलचं डेव्हलपमेंट सेल मध्ये कशी झाली, हेटेरोट्रॉपिक सेलचं रूपांतर ऑटोट्रॉप मध्ये कसं झालं, हेटेरोट्रॉपिक सेल पासून भविष्यात युनिसेल्युलर एनिमल्स अँड मल्टीसेल्युलर एनिमल्स कसे झाले, त्याच पद्धतीने इथं युनिसेल्युलर प्लांट्स पासून मल्टीसेल्युलर प्लांट्स कशा झाल्या हे आपण व्यवस्थित पाहिलं. मग सायन्स इज नथिंग बट ट्रूथ. सायन्स नेहमी पुरावा मागतं. विज्ञान कधीही काल्पनिक गोष्टीला थारा देत नाही.
याला पुरावा काय? कुणी पाहिलं होतं की एक मोठा महाकाय गोळा होता, त्या कालखंडात कोण होतं? मग ते कुणी पाहिलं बिग बँग थेअरी, तो ब्लास्ट झाला. हे आपण मानायचं कसं? तर तुम्हा सर्वांना माहिती आहे, सायंटिस्ट नेहमी प्रयोग करत असतात, काहीतरी त्याला इव्हिडन्सेस देत असतात, प्रूफ देत असतात, तशा पद्धतीनं कंडिशन निर्माण करतात. पूर्वीच्या कालखंडातलं टेम्परेचर, तशा पद्धतीचं सर्व भौतिक जग निर्माण करतात, प्रयोग तयार करतात, तो प्रयोग पुन्हा 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 करतात आणि तेच निरीक्षण आणि तोच रिझल्ट जर आला तरच ते मान्य करतात, अदरवाइज नो अँड नेव्हर. केवळ कल्पना म्हणून कधीही सायंटिस्ट मान्यता देत नाहीत, तर त्याला काहीतरी पुरावा यावा लागतो, ते सिद्ध व्हावं लागतं. अँड युरे अँड मिलर, दीज आर द टू सायंटिस्ट फर्स्ट गिव्ह सपोर्ट टू द केमिकल इव्होल्युशन. हे असंच घडलं, याला पुरावा म्हणून युरे आणि मिलर्स या दोन शास्त्रज्ञांनी एक एक्सपेरिमेंट केला, एक प्रयोग केला, त्यालाच आपण युरे अँड मिलर्स एक्सपेरिमेंट असं म्हणतो. दिस इज द रफ diagrammatic representation of this experiment. Here Urey and Miller prepare first this glassware. पहिल्यांदा हे सगळं apparatus त्यांनी स्वतः बनवलं आणि काल जो आपण व्हिडिओ पाहिला, क्लिप पाहिली, त्याच्यावरती त्यांनी खूप विचार केला, चिंतन केलं आणि नंतरच या पद्धतीचं apparatus बनवलं. हे apparatus बनवल्यानंतर हे अत्यंत मजबूत apparatus आहे. त्याला कितीही उष्णता दिली तरी ते वितळत नाही, खराब होत नाही. या पद्धतीचे एक चांगलं व्यवस्थित apparatus तयार केलं and first made it sterilize. अत्यंत ते निर्जंतुकीकरण केलं, एकदम क्लीन केलं. क्लीन केल्यानंतर हा जो एक्सपेरिमेंट आहे तो अंडर कंट्रोल कंडिशन लॅबोरेटरी मध्ये केला. म्हणजे बाहेरचं आत काहीही येता कामा नये अशा पद्धतीनं सर्व अंडर कंट्रोल इन लॅबोरेटरी, प्रयोगशाळेमध्ये व्यवस्थित हा एक्सपेरिमेंट केला. हे करत असताना पहा, इथं हा लॅम्प दिसतोय, हिटिंगचा लॅम्प दिसतोय. इथं राउंडेड फ्लास्क, ज्याला आपण गोल बुडाचा चंबू असं म्हणतो, त्याच्यामध्ये इथं पाणी, वॉटर, and this water is very pure or clean like dilute water, distilled water जसं असतं तसं एकदम क्लीन वॉटर आहे. याला या ठिकाणी हिटिंग केलेलं आहे. हे वॉटरला हिटिंग केलं की मग इथून वेपर्स, त्याच्या ज्या वाफा असतील, स्टीम असेल, तर या ठिकाणी इथं सर्क्युलेट होईल आणि इथून अशी सर्क्युलेट झाल्यानंतर देन मिक्सिंग ऑफ हियर, या ठिकाणी म्हणजे इथंच या ठिकाणी हियर मिक्सिंग ऑफ मिथेन अँड अमोनिया अँड हायड्रोजन गॅस लाईक 1:2:2 प्रोपोर्शन, 1:2:2 या प्रोपोर्शनेट मॅनर मध्ये मिथेन, अमोनिया आणि हायड्रोजन हे या ठिकाणी मिक्स केलं, हिटिंग केलं आणि ते मग त्याच्या वेपर्स, फ्युम्स इथं अशा वरती 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 बंदिस्त अवस्थेत सर्क्युलेट झाल्या आणि या ठिकाणी दीज आर द इलेक्ट्रॉड्स. त्या इलेक्ट्रॉडचा स्पार्क नियर अबाउट 75,000 व्होल्ट्स, इतका मोठा इलेक्ट्रिक स्पार्क दिला, हीट निर्माण केली, उष्णता निर्माण केली टू मेंटेन द प्रीबायोटिक ॲटमॉस्फिअर ऑफ अवर अर्थ. पृथ्वीचं त्या कालखंडात जसं तापमान असेल त्याचा विचार करून अशा पद्धतीनं हीटिंग केलं, इथं स्पार्क दिला इलेक्ट्रिक नियर अबाउट 75,000 व्होल्टचा. आणि मग या ठिकाणी मिथेन असेल, अमोनिया असेल, वॉटर असेल किंवा हायड्रोजन गॅस असेल, त्याचं कंप्लीट मिक्सिंग झालं,
एकजीव झाला आणि पूर्णपणे हे गॅसेस मिक्सिंग झाल्यानंतर हिअर दॅट कॅन बी पास फ्रॉम दिस कंडेन्सर. कंडेन्सर कालच आपण पाहिलं काय करतो, इट कन्वर्ट सॉलिड इनटू लिक्विड ऑर गॅसियस स्टेट. एखादा घन पदार्थ असेल तर त्याचं रूपांतर गॅस किंवा लिक्विड मध्ये करतो, लिक्विड पदार्थ असेल तर त्याचं रूपांतर गॅस मध्ये करतो. या पद्धतीनं रूपांतर करण्याची प्रक्रिया याला आपण कंडेन्सर असं म्हणतो. हे गॅसियस आहेत आणि गॅसेस सगळे मिक्स झालेल्या कंडिशन मध्ये आहेत आणि ते पुढे जाऊन दिल्यानंतर फ्रॉम कंडेन्सर दिस गॅस कन्वर्ट इट इनटू लिक्विड. पातळ स्वरूपात या ठिकाणी हे तयार होतं आणि इथं पहा वॉटर आउट, त्यातनं पाणी जे आहे ते बाहेर जातं, इथं पाणी आत येतं. अशा पद्धतीनं कंडेन्सरला म्हणजे जे पाणी आहे ते बाहेर जातं, दुसरं पाणी इथं ऍड होतं. असं कंडेन्सरला एक नॅचरली व्यवस्थित व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि हे जे लिक्विड आहे ते पुढं 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 इथं कलेक्ट केलं जातं आणि हे जे लिक्विड आहे ते एका बाजूला काढलं अँड ऑब्झर्व अंडर मायक्रोस्कोप, सूक्ष्मदर्शिकेखाली पाहिलं तर युरे आणि मिलर्सना त्याच्यामध्ये कंपल्सरी काय दिसलं तर अमायनो ऍसिड्स अँड शुगर. अमायनो ऍसिड अँड शुगर, यू नो व्हेरी वेल द ऍग्रीगेशन ऑफ अमायनो ऍसिड और पॉलिमरायझेशन टेक्स प्लेस. अमायनो ऍसिड जर एकत्रित आलं किंवा त्याची शृंखला तयार झाली तर काय तयार होतं, प्रोटीन. प्रोटीन तयार होणं किंवा शुगर तयार होणं इट इज अ लँडमार्क इन फ्युचर कंपल्सरी फॉर्मेशन ऑफ हिअर ऑर्गॅनिझम ऑर लाईफ. भविष्यात सजीव सृष्टी निर्माण होणार, जीव तयार होणार, याला पुरावा म्हणजे प्रोटीन तयार होणं. या पद्धतीनं युरे आणि मिलर्सनी एक्सपेरिमेंट केला. हे फार महत्वाचा कन्सेप्ट आहे. इट गिव्ह सायंटिफिक प्रूफ टू द बिग बँग थेअरी. हे विश्व कसं तयार झालं, पृथ्वी कशी तयार झाली, केमिकल इव्होल्युशन म्हणजे काय, बायोलॉजिकल इव्होल्युशन म्हणजे काय, याला व्यवस्थित पुरावा देणारा हा कन्सेप्ट म्हणजे युरे आणि मिलर्स एक्सपेरिमेंट. हे बेसिकली सायन्सच्या विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. देन हिअर अगेन वी सी दिस युरे अँड मिलर्स एक्सपेरिमेंट with the help of animation clip which is taken from YouTube or net. Thank you. Parran and Haldane hypothesized that the atmosphere of the primitive Earth contained gases such as nitrogen, ammonia, methane, carbon dioxide, water vapor, and hydrogen. Oxygen did not become a part of the atmosphere until the advent of photosynthesis millions of years later. It was further hypothesized that under these conditions, organic molecules could be formed if there were a source of energy such as electricity from storms or ultraviolet radiation from the sun. In 1953, Stanley Miller and Harold Urey tested this hypothesis. They constructed a closed system with a reservoir for water, sampling ports, a chamber for the input of electrical energy, and a condenser to convert the water vapor back to a liquid. The researchers then added water, hydrogen gas, methane, carbon dioxide, ammonia, and nitrogen. The water was heated to form a vapor, and electrical sparks were generated to mimic lightning. This apparatus simulated the possible conditions of the early Earth. When the water was analyzed after 1 week, they found simple carbon compounds such as formaldehyde and hydrogen cyanide. These compounds then combined to produce formic acid, urea, and amino acids. In similar experiments carried out over the next several years, various organic compounds have been synthesized. These experiments showed that simple organic compounds, including the building blocks of proteins and other macromolecules, could be formed from gases present in the primitive atmosphere with the input of electrical energy.